नमस्कार. भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्व मैत्रिणींचे खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे मोड आलेल्या मटकीची मस्त अशी रस्सेदार भाजी. त्यासाठी मी अशी मटकी घेतली आहे, साधारण 1 पाव आहे. ती मी घरीच मोड आणून घेतली आहे. हे बघा, आता आपण पहिल्यांदा अशी कुकरमध्ये मटकी शिजवून घेणार आहोत. अर्धी पळी तेल टाकलं आहे आणि यात अर्धा चमचा जिरं टाकले आहे. ते छान तडतडले की त्यात आपण टाकणार आहेत असा हा थोडासा कांदा. तो छान ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार. हे बघा, छान कांदा ब्राऊन झाला आहे. हे बघा, छान ब्राऊन कलर आला आहे. आता आपण यात टाकणार आहोत 1 चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा हळद. हे पण छान भाजून घेऊ, तेलात तळून घेऊ, म्हणजे मिरचीचा कच्चेपणा निघून जातो. हे बघा, आता ही मटकी आपण मोड आणून घेतली, ती परत मी एकदा धुवून घेतली आहे. हे बघा, आता मी ही मटकी टाकली, छान मिक्स करून घेते. हे बघा, छान मिक्स करून घेतली. आता आपण आता आपली कुकिंग प्रोसेस ऑलरेडी चालू झाली आहे. म्हणजे यात आपल्याला थंड पाणी न टाकता उकळलेलं पाणी टाकायचं आहे. हे बघा, पाणी उकळून घेतलं आहे, ते टाकणार आहोत. 1 चमचा मीठ टाकलं आहे उसळची उकडून किंवा शिजवून घेण्यासाठी. मीठ हलवून घेतलं आहे. आता आपण याला छान उकळी येऊ देऊ. उकळी आली की आपण झाकण लावणार. हे बघा, उकळी आली. आता आपण मंद आचेवरती छान 1 शिट्टी काढून घेणार. कुकरचं झाकण नेहमी लक्षात ठेवायचं, लावताना शिट्टी लावायची नाही. हे बघा, कुकरची 1 शिट्टी झाली आहे. आता आपण जी रस्सा किंवा रस्स्यासाठी वाटण बनवणार आहे त्याची तयारी करून घेणार आहोत. मी घेतलं आहे अद्रक, लसूण, कांदा आणि बारीक करून घेतलेलं खोबरं. आता आपण याचं वाटण बनवूया. त्यासाठी आपल्याला सर्व काही भाजून घ्यायचं आहे. हे बघा, मी नेहमी लोखंडाची कढई वापरते वाटण बनवताना, कारण वाटण आपण बऱ्याच वेळेपर्यंत भाजतो किंवा ब्राऊन होईपर्यंत भाजतो, त्यावेळेस आपली स्टीलची कढई जळू शकते. म्हणून मी नेहमी लोखंडी कढई वापरते. हे बघा, अद्रक छान तळलं आहे, लसूण पण तळलं आहे. आता आपण यात कांदा पण असाच भाजून घेऊ ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, असा छान ब्राऊन झाला आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. थंड झाल्यावरच नेहमी कोणतंही वाटण दळवायचं, गरम याच्यात दळायचं नाही. हे बघा, थोडं थंड झालं आहे, अजून थोडं थंड करून घेऊ. हे थंड झालं आहे. मी आता जे 1 वाटी खोबरं घेतलं आहे ते आता वाटणात टाकणार आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याचबरोबर मी ही कोथिंबीर टाकणार आहे. ही कोथिंबीर या स्टेजला टाकल्यामुळे आपल्या ग्रेव्हीला खूप सुंदर रंग येतो. आता हे दळून घेऊ. हे बघा, कुकरची 1 शिट्टी झाली आहे आणि आपली मटकी पण छान शिजली आहे. हे बघा, बघून घेऊ. हे बघा, एवढीच शिजवायची मटकी, जास्त शिजवायची नाही, नाही तर आपण जेव्हा तिला भाजीमध्ये टाकतो तेव्हा ती गाळ होतो किंवा मग अखंड राहत नाही. हे बघा, आता आपण तेव्हा अर्धा चमचा तेल टाकलं होतं आणि वाटण भाजण्यासाठी पण तेल टाकलं होतं. आता आपण इथं साधारण 1.5 पळी तेल टाकू. आपल्याला जे वाटण बनवून घेतलं ते पुन्हा छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे बघा, छान तेल सुटलं आहे. अजून थोडं भाजून घेऊ. कोथिंबीरीमुळे हा हिरवा रंग आला आहे, पण याचा जो रंग आपण मसाले ॲड केल्यानंतर येतो तो खूप सुंदर येतो. हे बघा, छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं आहे. हे बघा, आपलं वाटण छान ब्राऊन झालं आहे परत एकदा. आता आपण मसाले ॲड करून घेऊ. मी इथं 2 मोठे चमचे भरून काळा मसाला टाकला आहे, म्हणजे मसाल्याचाच चमचा, पण तो मी गच्च भरून टाकले आहे 2 चमचे, कारण आपल्याला एवढी कढईभर भाजी बनवायची आहे. हे बघा, ते पण छान शिजलं आहे तेल सुटेपर्यंत. आता आपण जे उसळ शिजवून घेतली आहे 1 शिट्टी काढून ती आता ॲड करूया. ही बघा, असं झालं ॲड करून आणि मिक्स करून. आता ही आपली भाजी घट्ट झाली आहे. आता आपण यात पुन्हा एकदा उकळतं पाणी घालणार आहोत.
हे बघा, उकळून घेतलेलं पाणी मी ॲड करते. आता साधारण ही आमच्या कुटुंबात 5 जणांसाठी दुपारच्या जेवणातली भाजी आहे, त्यामुळे मला एवढं लागणार आहे. हे बघा, याला उकळी आली की मंद गॅसवरती 10 मिनटं मी शिजू देणार आहे. आता मी पुन्हा अर्धा चमचा मीठ ॲड केलं. आपल्या भाजीच्या क्वांटिटीवर अवलंबून असतं किती मीठ. आता हे बघा, भाजीला छान उकळी आली आहे. मी 10 मिनटं आता मीडियम आचेवरती याला उकळी येऊ देणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही पण ही छान भाजी बनवून बघा. ही बघा किती सुंदर उकळी आली आहे. अशा पद्धतीने मला नक्की सांगा. हे बघा, आपण बनवून बघा कशी झाली भाजी बनवून रेडी झाली आहे. थोडी कोथिंबीर वरून मी गार्निश करण्यासाठी टाकून घेते. हे बघा, मस्त फ्लेवर पण खूप सुंदर आला आहे आणि रंगही खूप सुंदर आला आहे. तर अशा छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.